सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आज आहे शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस. तर चला पहिल्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आई भगवतीची तुमच्यावर भरभरून कृपा अशीच राहावी कायम. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सकाळ झालेली आहेत, कपडे वगैरे बाकीची कामं झालेली आहेत, धुवून झालेली आहेत, तर आंघोळी झालेली आहे. तर चला म्हटलं पुढची कामाला लागूया, पण आधी त्याच्या आधी व्हिडिओ स्टार्ट करून घेऊया. तर पुढची कशी कशी काय कामं होतात हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि नवरात्रीची पूजेची साधी सिंपल मांडणी कशी असते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत. तर चला बघून घेऊया. सकाळ झालेली आहे मस्तपैकी छान अशी. आणि आज आमच्या गोकुर्णीच्या झाडाला सुद्धा छान असे फुलं आले आहेत बघा. आणि त्या साईडला पण आहे, तर तिथे सुद्धा 2-3 लागलेले आहेत. देवीला खूप आवडतात हे फुलं, तर ते चढवण्यासाठी आज तरी भेटलेले आहेत. तर चला बघून घेऊया. हे बघा कपडे तरी जास्त काही सुकत नाही कपडे, त्याच्यामुळे मग बाकीचे कपडे रात्रीच्या टायमाला गेले तिथून घरामध्ये घ्यावे लागतात. तर थोडेफार मग ते सकाळी फॅनच्या हवेने वगैरे छान सुकून जातात ते. तर बाकीची तयारी तर सगळी काढून झालेलं आहे. तर तिथे हे बघा कलरचे इथे तांदूळ बनवून घेतले होते, ते सुद्धा झालेले आहे सुकून. फॅन खाली ठेवले होते छानपैकी. तर आपण दिव्याची मांडणी करतो 9 दिवसाचा अखंड दिवा, त्याच्यासाठी आहे ते अष्टदल कमल बनवावं लागतं, तर त्याच्यासाठी बनवले होते मी. ह्यावेळेस नेहमी असे व्हाईटच ठेवते, पण म्हटलं म्हणतात की कलरचे ठेवले तर चांगलं असतं. देवीला कलर खूप आवडतात, म्हणून तर आपण सगळेजण 9 दिवसाचे 9 जे कलर असतात ते सगळेजण घालत असतात कपडे वगैरे 9 दिवसाचे. तर देवी त्याचप्रमाणे कपडे बदलत असते 9 दिवसाचे असं म्हणतात. तर म्हणून मग बनवलेले आहेत ते 3च कलर बनवले. मग ते अष्टदल कमल बनवण्यासाठी आहे. तर चला बघून घेऊया पुढची कशी काय कामं होतात. अजून मला आता उंबरा वगैरे पुसून घेते आणि मग त्याच्यावर हळदीचं लेपन वगैरे करते. आधी बाहेरची पूजा करून घेते, रांगोळी काढते आणि मग घरातल्या तयारीला सुरुवात करते. चला सगळी कामं करून झालेली आहे. मग आता चालली आहे तुळशीची पूजा करायला. आंघोळ वगैरे झाली, मग रोजचं पहिलं काम आहे ते तुळशीची पूजा करणं, तुळशीला पाणी वगैरे चढवणं. आणि मग तुळशी मातेची पूजा तर ही रोज केलीच पाहिजे. आणि आपलं अंगण असो किंवा मग गॅलरी, तुमच्या घरात तुळशीचं रोप नक्की राहू द्या. आणि नवरात्रीमध्ये तर तुळशीचं रोप लावणं अगदी शुभ असतं. तुमच्याकडे नसेल तर नक्कीच हे रोप घेऊन या आणि ते लावा आणि त्याची छानपैकी अशी वाढ करा. त्याला पाणी, त्याला छानपैकी जपा, मस्त छान मोठं होईल ते. आणि ते तुळशी मातेची सेवा केली म्हणजे अधिकच असं आपल्याला पुण्य भेटतं. आणि खूप आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीचा उपयोग खूप म्हणजे महत्त्व आहे तुळशीला. तर चला आपली संस्कृतीच आहे जी तुळशी मातेची आपण पूजा करत असतो. तर आपल्या ह्याच्याप्रमाणेच सकाळी सकाळी छानपैकी, पण हाच जो सीन जर गावाकडचा असला असता ना, इतकं छान वाटलं असतं. ते खूप सुंदर दिसतं. ते गावाकडचे असे जुने जे पिक्चर असतात ना, ते मी खूप बघते. गावाकडचं बघा सकाळचं अगदी आमची आजी पण असायची छानपैकी. सकाळीच सगळे लोक लवकर उठा, अंधाऱ्यात सगळे गाई म्हशी ढोरं जात असतात. मग बायांचा स्वयंपाक होतो, त्यासुद्धा अशा अंगणात तुळशी वृंदावन असतं छानपैकी. त्याला अशी पूजा वगैरे करतात सकाळ सकाळचं हे वातावरण. प्रसन्न अशा वातावरणात तुळशीची पूजा करून झालेली आहे. तर चला बघूया पुढचे कामं. त्याच्यानंतर मी आता इथे हळदीचं लेपन करायला घेत आहे. सणवार असो किंवा मग दर शुक्रवार, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगते की सणवार असो किंवा मग शुक्रवार, काही फेस्टिवल असू द्या आणि शुक्रवारी वार ठरवून घ्यायचा तुम्ही. हप्त्यातून 2 किंवा मग 1. मी 1 वार ठरवला आहे शुक्रवारी, कोणी गुरुवारी करतं.
तर मी शुक्रवारीसुद्धा हळदीचं लेपन करत असते. तर हळद लावून झालेले आहे उंबऱ्यावर, मग तो लाकडी असो किंवा मग मार्बलचा. हा मार्बलचाच आहे, पण तुमचं स्वतःचं घर असेल तर नक्कीच लाकडाचा उंबरा तुम्ही दरवाज्यात बसवा. आणि त्याच्यानंतर मग हळद लावून झाली, त्याच्यामध्ये गोमूत्र लावून घ्यायचा आधी, नंतर हळद लावायची. आणि मग आता कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे मी इथे. कारण दरवाज्यातून एंट्रन्स आपला खूप छान दिसलाच पाहिजे. तुम्ही कसं रेडी होताना अगदी चेहरा खूप सुंदर बनवतात. आपलं वरचं जे असतं ते सगळं छानपैकी असं दिसावं असं वाटतं ना प्रत्येकाला, तसंच आपलं घर सगळ्यात आधी घरात येतानाच कोणालाही असं प्रसन्न वाटलं पाहिजे, म्हणून आपण हे करायचं आहे. सगळी पूजा वगैरे करून झाली, रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे छानपैकी. तर बघू शकता इतकं छान असं वाटतं आहे. आणि मस्त रांगोळी काढून घेणार आहे मी आज. आणि हे बघा खालचीसुद्धा रांगोळी काढून झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे आज उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर अजून पूजा होणारच आहे, म्हणजे हळदीचं लेपन केलं, कुंकू लावला, त्याच्यानंतर खालच्या साईडची जी पट्टी हे रांगोळीचा वेल काढून घेतला, त्याच्यानंतर ही रांगोळी काढून घेतली. हे बघा आता पूजेचं ताट घेऊन आलेले आहे. त्याच्यानंतर आज नवरात्रीला सुरुवात होत आहे, तर देवी आपल्या घरात दरवाज्यातूनच येत असते, तर म्हणून दरवाजाचा मान सन्मान करायचा आहे. म्हणजेच नागवेलीचं पान ठेवायचं, सुपारी ठेवायची आणि त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि दरवाजाला प्रार्थना करायची आहे. आपली जी चौकट असते तिला प्रार्थना करायची की आमच्या घरात त्यांना सुख समृद्धी सगळं असं लाभू दे, निगेटिव्हिटी येऊ नको देऊ आमच्या घरामध्ये. तर अशा पद्धतीने सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. उंबऱ्यावर हळदी कुंकू व्हायचं, त्याच्यानंतर फूल वाहून घ्यायचं आहे. आणि जो आपण दिवा लावत असतो त्याच्याखाली थोडेसे तांदळाचे दाणे वगैरे टाकायचे आहेत आणि मग आपल्याला दिवा लावायचा असतो. मी रोज लावत असते दिवा. तर आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि नंतर पूजेला सुरुवात करायची होती घरात, म्हणून आधी दरवाजात सगळी पूजा करून घेतली. म्हणजे पूजा करताना देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर तिचं स्वागत अगदी छान आणि सुंदर सुगंधित वातावरणात होणार आहे. देवी प्रसन्न झाली पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने दरवाजाला आधी रांगोळी सगळं करून घेतलेलं आहे. तर दिव्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची, अग्निदेवता असतो. तर चला आता ही सगळी छान अशी पूजा करून झालेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने नवरात्रीचा पहिला दिवस साजरा केला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा अशा पद्धतीने इथे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि खूप छान असं वाटतं आहे वातावरण. बाहेर उभं राहूनच अगदी बघून आहे ना खूप प्रसन्न असं वाटत होतं. पूजा तर इथली करून झाली आहे. आंब्याचे पानांचं तोरणही लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता पूजेची तयारीला आलेली आहे आणि बाकीची कामं जी होती ती सगळी करून झालेली आहे घरातली. फक्त स्वयंपाक तेवढा माझा मात्र आज राहिलेला आहे. आज काही स्वयंपाकाला मला सकाळी टाईमच नाही भेटला, मग तो स्वयंपाक बनवायचा बाकी आहे. पण म्हटलं 11 11:30पासून जो मुहूर्त आहे त्याच्यातच आपण म्हणजे कलशस्थापना जरी झाली आणि बाकीचं नंतर मी करणार आहे, पण आपलं ते घटस्थापना तर होऊनच जायला पाहिजे त्या मुहूर्तामध्ये, असं माझं इच्छा होती. तर ती झालेली आहे पूर्ण. तर आता सगळ्यात आधी इथे नारळ घेतलेला आहे जे आपल्याला घटावर स्थापन करायचं आहे. त्याच्यावर मी आज छानपैकी असं देवीचा मळवट भरून घेतलेला आहे. तर हे बघा मळवट भरून घेत आहे इथे. तर या पद्धतीने मळवट भरून घेतलेलं आहे हळदीने. तर हे बघा नारळाला सुकच असं काळा डॉट होता खाली, तर ते असं वाटत होतं की देवीचा डोळाच आहे. तर खूप छान दिसत होतं, बघू शकताय तुम्ही. मी आता कुंकू इथे मी हे करून घेतलेलं आहे थोडा लिक्विड पाण्यामध्ये आणि तोच इथे देवीचं कुंकू लावून घेत आहे देवीला. म्हणजे देवीच मानावी लागेल. श्रीफळ म्हणजे आपण नारळाला आता देवी म्हणून तिची स्थापना करणार आहोत, घटावर बसवणार आहोत, म्हणून अशा पद्धतीने मी इथे मळवट भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे एक चौरंग ठेवला आहे. मी किचनमध्येच माझा देवारा आहे त्या साईडला, त्याच्या साईडलाच जागा आहे थोडीशी, तेवढ्याच जागेमध्ये मी इथे घटस्थापना करणार आहे. कारण आपण हॉलमध्ये ठेवू नाही शकत, कारण गॅसला हवा वगैरे म्हणजे दिव्याला हवा वगैरे लागते, त्याच्यामुळे दिवा विझू शकतो, अखंड दीप असतो आपला, म्हणून मग इथे तांदूळ टाकून घेतले आहे. असंच कधी ठेवायची नाही वस्तू, तांदळात टाकून त्याच्यावर फोटो ठेवायचा आहे आपल्याला.
त्याच्यानंतर खाली आधी स्वास्तिक काढून घेतली, त्याच्यावर कपडा टाकला लाल कलरचा, नंतर नागवेलीची पानं ठेवून घेतली. अशी सहजच मांडणी करत आहे मी, कारण फोटोचा म्हणजे ही जे टाक आहे त्याचा अभिषेक करेल नंतर मी. आणि गणपतीचं सुद्धा सुपारी मांडून ती सुपारी तिथे मांडून घेतली आहे, म्हणजे मांडणी वगैरे करून घेत आहे मी इथे. आणि माती घेऊन आली होती काल खालून. त्याच्यानंतर मग आता इथे जे सप्तधान्य होतं आपलं ते सगळं आता याच्यामध्ये मिक्स करते मी. त्याच्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, मूग, मठ, चवळी, मकईचे दाणे आणि ते सगळं आहे त्याच्यामध्ये. तर असं सप्तधान्य आहे हे आता मी इथे माती घेऊन आली होती, त्या मातीमध्ये छानपैकी इथे मिक्स करून घेते. अशा पद्धतीने टोपली आणली होती धान उगवण्यासाठी. तर ही जी टोपली मार्केटमधून काल मी मार्केटचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला तेव्हा घेतली होती. तर दरवर्षी कोरी टोपलीन ते आणायचं असतं आपल्याला. तर अशाच मीडियम साईजच्या 2-4 माझ्याकडे जमलेल्या आहेत. आधी मोठी पण आणलेली होती मीने, पण म्हटलं आता ही साईज बरोबर आहे. तर आता मी त्याच्यामध्ये सगळं धान्य अगदी व्यवस्थित कालवून घेते. त्याच्यानंतर मातीचा कलश आणला होता हा मार्केटमधून काल. तर त्याला आधी मोलीने 5 वेळा असं मी धागा गुंडाळून घेतले आहे, जो आपला लाल असतो तो पूजेचा. त्याच्यानंतर आता इथे एक स्टिक घेतली, त्याला कॉटन लावून मग म्हटलं चला त्याच्यानेच आता आपण इथे करून घेऊया. बोटाने होडा किंवा मग मी करते त्या पद्धतीने केलं तरी चालेल, मी बोटाने सुद्धा करते, तसं काही नाही आहे. पण असलं की मग कधी काय घेणार, त्याचं काही हे नाही आहे. पण आता हळदीचे आणि कुंकवाचे 5-5 बोटं मी इथे कलशावर ओढून घेणार आहे, कारण हा घट बसवायचा आहे आपल्याला. तर आता मी इथे ओढून घेत आहे. कुंकवाचे झाले आणि नंतर हळदीचे ओढून घेतले. भिजवलेलंच होतं, कारण उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं तर मग होतं ते. तर मग त्याच्यानेच ओढून घेत आहे मी इथे. नवरात्रीचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी पिवळा रंग आहे आजचा. आणि मा शैलपुत्रीची इथे पूजा वगैरे केली जाते. तर मा शैलपुत्री ही पार्वतीची त्यांची मुलगी मानली जाते असं म्हणतात. आणि मग तिची शक्तीचे देवता आहे. तर त्याच्यासाठी त्यांना आजचा नैवेद्य होता शुद्ध गाईचं तूप. तर शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्यसुद्धा मी इथे दाखवून घेतलेला आहे. तर आज शैलपुत्री मातेची शक्तीची आराधना केली जाते आजच्या दिवशी, पहिल्या दिवशी. तर तीच आपण इथे करून घेणार आहोत इथे. तर आता मी इथे घट हे बघा नारळ अशा पद्धतीने ठेवला आहे आणि कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि त्याची पूजा फुलं टाकून घेतलेलं आहे. कलश श्रीफल ठेवून घेतलेला आहे मी इथे. आणि ते जे ब्लॅक लागलं होतं ते खरंच खूप म्हणजे हे वाटत होतं, अगदी देवीचे डोळेच आहे असं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मी इथे आता नथ वगैरे आहे माझ्याकडे, बघते ते काढायला लावते. ते सुद्धा मी इथे लावून घेणार आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसेल अगदी. मंगल कलशची तुम्ही आजच्या दिवशी स्थापना करू शकता. नसेल केला पहिल्या दिवशी तर आता हा व्लॉग उशिरा येतो आहे माझा, कारण थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर त्याच्यानंतर मंगल कलश जो असतो तो मागे दिसत असेल तुम्हाला, तो माझा नेहमी घरामध्ये असतोच, मांडलेला आहेच माझा. म्हणून मी आजच्या दिवशी नाही करणार आहे. तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही नक्कीच स्थापन करून घ्यावा. त्याच्यानंतर घट आपला बसवून घेतला आहे. खाली तांदूळ टाकून घेतले, वेगळं पाट ठेवले साईडला, तिथे घट ठेवून घेतलेला आहे मीने. आणि इथे कलरचे जे तांदूळ होते ते करून घेतले होते मीने. तर त्याचंच इथे अष्टदल कमल काढून घेतात. ते सतीशन त्यांनी सांगितलं तुम्ही बनवा अष्टदल कमल, त्याच्यावर आपल्याला दिव्याची स्थापना करायची आहे. आणि हा बघा घट इथे बसवून घेतला होता, त्याला मंगळसूत्र आणि ते घातले आणि नथ घातली. तर अगदी आकर्षक अंबाबाईचं इथे विराजमान झाले आहे तुळजामाता असं वाटतं आहे. खरंच खूप आकर्षक दिसत होतं. तर अशा पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे. तर तिकडे देवीचा टाक ठेवून घेतलेला आहे, सुपारी ते मांडणी पानावर ठेवून घेतलेलं आहे सगळं, हळदीची खडा. आणि हे बघा इतकं सुंदर दिसतं आहे अष्टदल कमल, खूप छान झालं. तर अशा पद्धतीने मी इथेच ठेवून घेणार आहे चौरंगावर. साईडला चौरंग ठेवला आहे, त्याच्यावर देवीची मांडणी वगैरे केली. तर म्हटलं हे प्लेटमध्येच आपण बनवून घेऊया आणि त्याच्यावर मग हे ठेवूया पाटा चौरंगावर. तर अशा पद्धतीने चौरंगावर मांडून घेतलेलं आहे. अष्टदल कमल बनवून घेतलं, ते ठेवून घेतलं. त्याच्यानंतर देवीला आता इथे ओटी देऊन टाकायची आहे आपल्याला. ओटी ठेवायची म्हणजे सिंगारचा सामान देवीला अर्पण करायचा असतो. आणि 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकतात. घरीच तुम्ही भरू शकता देवीची ओटी. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीच ती साडी जी परिधान करायची असेल, कोरी साडी घ्यायची, तिची
ओटी भरायची देवीची, तीच तुम्ही घालायची आहे. नंतर देवीला इथे वेणी घेऊन आलेली होती काल मार्केटमधून, तीसुद्धा मी इथे देवी मातेला लावून घेतलेली आहे. आणि अजूनच देवीचं रूप खुलून आलेलं आहे छानपैकी. आणि हा जो टाक आहे याच्यावर मी आता इथे तुम्हाला पूजा करताना दाखवते, पण मध्येच मी त्याचे पूर्ण अभिषेक करून घेतलेला आहे. श्रीसूक्त किंवा मग ओम ऐं लीं क्लीं स्वाहा असा मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. तो मी करून घेतला आहे, तो स्किप झालेला आहे कारण व्हिडिओ काही ह्या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये असं झालं होतं, त्याच्यामुळे थोडंसं स्किप झालेलं आहे. पण आता इथे दिव्याची स्थापना वगैरे करून घेत आहे मी. हे बघा, दिव्यालासुद्धा मी असं म्हणजे लावायलाच पाहिजे असं काही नसतं, पण आपल्याला तुम्हाला किती डेकोरेट करू शकता. आणि असं असलं तर मला करायला खूप आवडतं. तर त्याच्यावर मी सुद्धा कुंकवाने, हळदी कुंकवाने इथे बोटं होडून घेतलेले आहेत रेषा. तर आज आहे पहिली माळ, तर पहिले माळ आहे नागवेलीच्या पानांची. पहिली माळ इथे लावून घेतलेली आहे नागवेलीच्या पानांची. त्याच्यानंतर ते अटकवून घेत आहे मी इथे कलशामध्ये. मागे आपण जे माळा घालून घेतल्या आहेत देवीला, मंगळसूत्र वगैरे आणि वेणी वगैरे चढवली, तर खूप छान असं रूप दिसतं आहे देवीचं. त्याच्यानंतर आता इथे मी आपल्याला संकल्प करून घ्यायचा असतो कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी. तर मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करते आहे. माझा सकाळीच करून झाला होता, कारण सकाळीच आपण पूजा वगैरे सगळ्यात सुरू केल्या होत्या. तर आज मी हे करत आहे, तर त्याबद्दल पूर्ण होऊ द्या असं देवीला प्रार्थना करायची आहे. कोणताही उपवास असो किंवा मग काही तुम्ही करणार असेल तर त्याचा आधी संकल्प करायचा आणि नंतरच सुरुवात करायची आहे. सकाळीच करून घेतलं तुम्ही तरीही चालतो, तसं काही नाही की मांडणी करताना मग तेव्हाच करायला पाहिजे असं नसतं. तर दिव्याला मी इथे हळदी कुंकवाचे छानपैकी रेषा ओढून घेतल्या, दिसायला खूप सुंदर दिसतं आहे. केलं नाही केलं तरीही चालतं, पण तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर देवीला इथे हार बनवून घेतला होता झेंडूच्या फुलांची. पिवळा रंग आहे आज पहिला, तर म्हटलं पिवळे फुलं होते तर मग त्याचाच हार बनवून घेतला. आणि झेंडूची फुलं तसेही ऑरेंज आणि येलो कलरमध्येच येत असतात. पण देवीचा टाकाही ठेवला, त्याच्यावर अभिषेक वगैरे करून झालेला आहे. नंतर फुलं चढवून घेत आहे मी इथे. तर फुलहार वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि चढवून घेणार आहे. दिव्याची सुद्धा पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी. अखंड दीप आपण लावत आहोत, पण कोणत्याही पूजेची सुरुवात दिव्याची ज्योत लावायची आणि सुरुवात करायची असते. छोटासा मी लावून घेतलेला होता दिवा, तिकडे देवाऱ्यात आहे तो. तर त्याचा नमस्कार केल्यानंतरच पूजेला सुरुवात केलेली आहे. आणि मग आता हा जो आपला अखंड दिवा आहे त्याची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली आणि तो मी आता इथे प्रज्वलित करून घेणार आहे. पण त्याच्या आधी सगळ्यांची पूजा वगैरे करून घेत आहे. सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे आपल्याला आणि थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची आहेत. देवीच्या टाकावर नक्कीच तुम्ही सगळ्यात आधी अभिषेक करा. आधी गणपती बाप्पांवर करा. गणपती बाप्पा देवाऱ्यातले ठेवा किंवा मग सुपारी मांडून तुम्ही गणपतींची स्थापना करू शकता. ते गणपतीच्या पूजेशिवाय दुसरी पूजा सुरू नसते होत. तर दिवा इथे लावून घेणार आहे मी इथे आता. तर गणपतींचा अभिषेक झाला टाकावर, त्याच्यानंतर अभिषेक केलेला आहे. ओम ह्रीं क्लीं चीं चामुंडा विच्चे असं मंत्र तुम्हाला इथे म्हणून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. 108 वेळा करा किंवा मग 16 वेळा तुम्ही श्रीसूक्तम म्हणणार असेल तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर दिवा इथे लावून घेतला आहे. आता धूप वगैरे लावून घेत आहे मी इथे. धूप त्याच्यावरच म्हटलं चला दिवा चालू केलेला आहे तर त्याच्यावरच लावून घेऊया. दिव्याला छानपैकी नमस्कार वगैरे करून घेतलेला आहे आणि धूप लावून घेतलेला आहे. आणि धूप चालू असल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं वातावरण. आणि तसंच आता झालेलं आहे. तर किचनमध्ये साईडलाच मी इथे मांडणी वगैरे करून घेतलेली आहे. धूप लावून घेतला, त्याच्यानंतर मग अगरबत्ती लावून घेत आहे. तसं लावत नाही पण आणलेल्या होत्या तर त्या मी इथे लावून घेत आहे. त्यासुद्धा साईडला ठेवून घेणार आहे. आणि अगदी छान असं वाटतंय. रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतली होती पाटाभोवती मी इथे. त्याच्यानंतर फुलं जी उरलेली होती व्हाईट फुलं चांदणीची, ती मी इथे ठेवून घेत आहे. कारण उरली होती तर छान असं डेकोरेशन होऊन गेलं, तर खूप सुंदर दिसत होतं टोपलीच्या आजूबाजूला. तर अशा पद्धतीने इथे फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने पूजा चालली आहे. आता याच्यानंतर आरतीची तयारी वगैरे करून घेणार आहे मी. तर इथे केळीचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आहे आणि तुपाचा नैवेद्य आहे आजचा पहिल्या दिवसाचा. तूप देसी गाईचं तूप आपल्याला इथे नैवेद्यात ठेवायचं आहे. काही वस्तू बनवा किंवा मग तूप ठेवा. ते बघा छोट्या वाटीत ठेवून घेतलेलं आहे. तर आरती वगैरे करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आजचं सगळं दिवसभरचं म्हणजे दिवसाचं नाही, हे पूजेचं माझं रुटीन होतं. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची अशा पद्धतीने मी पूजा करत असते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहिल्या दिवसाची पूजा तर झाली आहे. तर पुढे नंतर आमच्या इथे गरबासुद्धा होतो, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. तर पूजा वगैरे आणि पूजेचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर पंचारती मी इथे ओवाळून घेणार आहे देवीला. पंचारती आहे माझ्याकडे, त्याच्यात हे दिवे लावून घेतले आहे. फुलवात करा किंवा मग लांबवात करतो आपण, तीच करून घेतलेली आहे. आणि पिवळी साडी मी इथे घालून घेतलेली आहे, आजची पिवळा रंग आहे म्हणून. तर आरती वगैरे करून घेत आहे. त्याच्यानंतर आज तुपाचा नैवेद्य होता, तोही दाखवून झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझं पूजेचं रुटीन संपलेलं आहे. नक्कीच चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा.